तर नमस्कार, मी आत्ता आलो आहे गोपाळगडावर, ज्या गडावरनं काही दिवसांपासून महाराष्ट्रभर वाद चालू होता. तर त्या किल्ल्यावर आज मी आलो आहे. तर चला बघूया पूर्ण किल्ला. ज्या कोकणवासियांनी छत्रपतींना अगदी तलहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या गडकोटांनी छत्रपतींचा पराक्रम पाहिला, इतिहास जपला, तेच गडकोट एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी कशी असू शकते? गोपालगड, गुहागरचा पारेकरी, स्वराज्याचा रखवालदार, आजही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकाकी झुंज देत आहे. ज्या गडाने अनेक पिढ्या पाहिल्या, जो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे, जो संपूर्ण कोकणच्या अस्मितेचा भाग आहे, तो फक्त एका व्यक्तीचा कसा असू शकतो? गोपालगड हा फक्त दगडांचा ढीग नाही, तो आपल्या गौरवशाली इतिहासाचा एक अध्याय आहे, आपल्या संस्कृतीचा एक ठेवा आहे, आपल्या पूर्वजांनी जपलेला आणि पुढच्या पिढीसाठी सुपूर्द केलेला एक अमूल्य असा वारसा आहे. आज प्रश्न फक्त मालकीचा नाही, प्रश्न आहे आपल्या इतिहासाच्या जतनेचा. कारण जमिनी विकत घेता येतात, त्यावर इमारतीसुद्धा उभ्या करता येतात, पण इतिहास निर्माण करता येत नाही. गोपालगड हा कोणी एका व्यक्तीचा नसून तो या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाचा अभिमान आहे. म्हणूनच इतिहासावर हक्क सांगण्यापेक्षा इतिहास जपण्याची जबाबदारी अधिक मोठी आहे. गोपालगड एक किल्ला नाही, तर कोकणच्या अस्मितेचा आणि आपल्या सामूहिक इतिहासाचा अमूल्य असा वारसा आहे. जय शिवराय.